परंतु बऱ्याच बापड्यांना माहीत नसतं की मूल हे जास्त आईवरच का प्रेम करतं आणि आई सुद्धा मुलावर जास्त प्रेम का करते. आई सातत्याने मुलाची काळजी घेत असते. वडील कमी घेतात, त्या प्रमाणात कमी घेतात, पण आई जास्त घेत असते. त्याचं कारण असं की एक दिवसाचं मूल असल्यापासून आई त्या मुलाला भरवत असते, त्याची भूक भागवत असते आणि सातत्याने तो कितीही मोठा झाला तर त्याची भूक काय जितकी आईला माहीत असते तितकी बाबाला त्यांची माहीत नसते. त्याच्यामुळं आईला सर्वात जास्त काळजी आपल्या मुलाची असते. म्हणून सर्व या बहिणीला माझी विनंती आहे की जसं आपण आपल्या मुलाचं जेवण झाले का नाही विचार करता, त्याची काळजी करता, त्याच पद्धतीनं त्याच्या पुढील आयुष्यामध्ये तो उपाशी मरणार नाही, तुमच्यानंतर तो उपाशी मरणार नाही हे काळजी घ्यायची असेल तर त्याला शाळेमध्ये पाठवलं पाहिजे. जर तो शाळेमध्ये असेल, त्याचं शिक्षण पूर्ण झालं तर तुमची जी विवांचन आहे मनातली, तुमच्या मनातली जी चिंता आहे मुलाच्या बाबतीतली ती चिंता मिटलेली असेल. म्हणून आपल्या माघारी आपलं मूळ सुखी समाधानी असावं असं तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येक आया बहिणीनं हे लक्षात ठेवलं पाहिजे, आपलं मूळ मुलगा असो की मुलगी असो ती शाळेमध्येच असले पाहिजे. 14 ते साधारणतः 18 वर्षाच्या वयापर्यंत प्रत्येक मुलाची जागा कुठं आहे तर ती शाळेमध्ये आहे, शाळेच्या बाहेर नाही. कुठल्याही परिस्थितीत मुले शाळेमध्येच असलं पाहिजे. आपल्याला मला माहीत आहे की अनेक प्रकारच्या अडचणी असतात. गरिबीचं कारण आहे, बेरोजगारी आहे किंवा आपलं अज्ञान आहे, हे सगळी 17 7 कारणं आहेत. तरी सुद्धा माहीत असून सुद्धा मी फक्त एवढं म्हणू शकतो की विनंती करू शकतो काही कदा आपण आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवा. मुलांनो, तुम्हाला माहित आहे का अकबर माहित आहे? मला अकबर हो तर नाही सांगा. अकबर माहित आहे? अकबर बादशाह कुठं राहत होता? कुठं राहत होता? बरं, बिरबल कोण होता? बिरबल कोण होता? बिरबलचं नाव ऐकले का? नाही ऐकलं? अरे बाबांनो, अकबर बिरबलाच्या कथा फार प्रसिद्ध आहेत. आपल्याला जे शिक्षण मिळत असतं तर त्या शिक्षणाचा एक भाग म्हणून मी जसं तुम्हाला सर्वांना सांगेन, सर्व बालमित्रांना सांगेन, त्याचप्रमाणे त्यांच्या आईवडिलांना पण सांगेन की आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जसं शालेय शिक्षण आहे त्याच पद्धतीनं अकबर बिरबलाच्या कथा त्यांना वाचायला द्या, पंचतंत्रातल्या कथा त्यांना वाचायला द्या आणि अशा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत त्या कथेच्या माध्यमातून विद्या शिकवलेली आहे तर ते तुम्हाला शिकायची संधी मिळाली पाहिजे. म्हणून तुम्हाला गोष्टी आवडतात हे मला माहीत आहे, म्हणून मी तुम्हाला त्या अकबराची गोष्ट सांगणार, अकबर बिरबलाची गोष्ट सांगणार. सांगायची ऐकायची का तुम्हाला? अकबर हा आपल्या देशाचा बादशाह होता एकेकाळी आणि त्याच्या दरबारामध्ये कोण होता? बिरबल होता प्रधान. आणि त्या ठिकाणी सातत्यानं त्यांची विद्वत्तापूर्ण चर्चा व्हायची, चांगल्या चांगल्या गोष्टीवर चर्चा व्हायची आणि त्या चर्चेमध्ये नेहमी अकबर हा बिरबलाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारायचा, अडचणीचे प्रश्न विचारायचा आणि त्याच्यातून ते बिरबल त्याला अडचणीच्या असलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा. असा हा अकबर आणि बिरबल. तर अशा अकबर आणि बिरबलाच्या अनेक कथा आहेत. त्यातल्या 1-2 कथा आपल्याला मी सांगतो. एक बिरबल बादशाह आपल्या महालामध्ये बसलेला होता आणि अत्तराची बाटली त्याच्याकडे आलेली होती. एका मोठ्या बाटलीचं तेल काढून तो छोट्या बाटलीमध्ये टाकत होता. हे टाकत असताना नेमकं त्या बाटलीतला एक थेंब खाली पडला, मोठ्या बाटलीचा एक थेंब खाली पडला, बाटलीमध्ये छोट्या बाटलीमध्ये न पडता आणि नेमकं त्याच वेळेस बिरबल तिथं पोहोचला आणि त्याच वेळेस काय केलं, ते खाली पडलेला जो थेंब होता तो थेंब असा बोटानं ओढून घ्यायचा प्रयत्न केला. पण तुम्हाला माहित आहे का, जे अत्तराचं तेल असतं ते जमिनीवर पडल्या मातीमध्ये विरून जात असतं. ते तेल त्याला काही मिळालं नाही, त्याचं फरशीवर पडलं असतं तर मिळालं असतं, पण ते काही त्याला मिळालं नाही. परंतु ते एका थेंबासाठी यानं आपला जीव लहान केला.